मंडळी, 2025चा हा मार्च महिना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी घेऊन आलाय गजकेसरी राजयोग, जो त्यांच्यासाठी भाग्यकारक ठरू शकतो. तुम्ही केलेल्या प्रयत्नांमुळेच तुम्हाला या महिन्यामध्ये यश मिळताना दिसेल. जीवनात आनंद आणि शांतता लाभू शकेल. घरात आनंदाचं वातावरण राहील. कुटुंबात असलेल्या समस्या आता दूर होतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारू शकते. आणखीन काय काय घडणार आहे मार्च महिन्यामध्ये वृश्चिक राशीच्या लोकांसाठी, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. वृश्चिक राशीच्या लोकांची मार्च महिन्यामध्ये फायनान्शियल इयरच्या या शेवटच्या महिन्यामध्ये आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. उत्पन्नाची अनेक साधनं तुमच्यासाठी खुली होऊ शकतात आणि म्हणून तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. इतकंच नाही तर मार्च महिना तुमच्यासाठी समाजात प्रतिष्ठा वाढवणारा आणि आर्थिक लाभ करून देणारा सुद्धा ठरू शकतो. आता बोलूया व्यावसायिकांबद्दल. व्यावसायिकांबद्दल सांगायचं झालं तर मार्च महिन्यामध्ये व्यावसायिकांना फायदाच होताना दिसणार आहे, नफा होताना दिसणार आहे. भागीदारीत केलेल्या व्यवसायात सुद्धा मोठा नफा तुम्हाला अनुभवायला येईल. प्रभावशाली लोकांशी चांगले संबंध येतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ फायदेशीर आहे, त्या दृष्टीने विचार तुम्ही करू शकता. हो, पण आता जे नोकरी करतायत त्यांना मात्र मार्च महिन्यामध्ये कामाचा थोडा तणाव जाणवू शकतो. अर्थात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार आहे, पण तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागेल आणि कामाचा थोडासा ताण तुमच्यावर राहील. थोडासा स्वतःसाठी त्यातनं वेळ काढा, जेणेकरून तुमचं मन शांत होईल. मन शांत करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता, जसं की मेडिटेशन आहे, ध्यानधारणा ज्याला आपण म्हणतो. त्याचबरोबर आवडीच्या गोष्टी करणं. तुमचा एखादा छंद असेल तर त्यासाठी वेळ काढा आणि थोडासा वेळ स्वतःसाठी दिलात तर जो कामाचा ताण तुमच्यावर येतोय त्या ताणातनं तुम्हाला आराम मिळेल. खास करून जे फायनान्स क्षेत्रामध्ये काम करतायत त्या लोकांना हा कामाचा ताण थोडा अधिक जाणवेल. विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं झालं तर उच्च शिक्षणासाठी काळ अनुकूल आहे. थोड्या मेहनतीत सुद्धा तुम्हाला यश मिळू शकतं. त्यामुळे उच्च शिक्षणाची तयारी तुम्ही करत असाल तर योग्य मेहनत घ्या. हा काळ तुम्हाला चांगला लाभ देऊन जाईल. वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया शिकणारे विद्यार्थी चांगली कामगिरी करू शकतील. संगीत शिकणाऱ्यांसाठी सुद्धा हा काळ फायदेशीर ठरू शकतो. वृश्चिक राशीच्या लोकांचं वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे. एकमेकांवरचा प्रेम आणि विश्वास दृढ होणार आहे. जे अविवाहित आहेत आणि लग्नासाठी स्थळं बघतायत त्यांच्यासाठी या महिन्यात काही गोष्टी पुढे जाऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं, जे प्रेमात आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकतो. वृश्चिक राशीच्या लोकांचं मार्च महिन्यामध्ये तसं तर आरोग्य चांगलं असणार आहे, पण तरी सुद्धा पुरेशी झोप घेण्यावर भर द्या, कारण नाहीतर पचनाच्या समस्या तुम्हाला उद्भवू शकतात. ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी सुद्धा थोडी काळजी या महिन्यामध्ये घ्यायची आहे. वृश्चिक राशीसाठी लकी नंबर या महिन्यामध्ये असणारे 5 आणि लकी रंग असणारे पिवळा. आता वृश्चिक राशीच्या लोकांनी कुठले उपाय त्यांच्या आयुष्यातले संकट दूर होण्यासाठी, आयुष्यात प्रगती होण्यासाठी करायचे, तर रोज हनुमान चालिसाचं पठण करायचंय किंवा मारुती स्तोत्राचं पठण करायचंय. हनुमानाचं दर्शन सुद्धा जसं जमेल तसं घ्यायचंय. खास करून दर शनिवारी हनुमानाचं दर्शन घ्यायचंय. शनिवारी तुम्हाला शक्य असेल तर शनी महाराजांची पूजा किंवा शनी महाराजांचं दर्शन सुद्धा तुम्ही घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं, अन्नदान वृश्चिक राशीच्या लोकांना नेहमीच फायद्याचं ठरतं. त्यामुळे त्यांनी जसं जमेल तसं अन्नदान करायचंय. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी महत्त्वाची सूचना म्हणजे जर तुम्हाला कायम सुखी, समाधानी आणि आनंदी जगायचं असेल तर सगळ्यात पहिला दुसऱ्याबद्दलचा द्वेष तुमच्या मनात असेल तर तो काढून टाका. त्याचबरोबर राग सुद्धा कुणाबद्दल मनात जास्त वेळ ठेवत जाऊ नका, कारण राग ही अशी गोष्ट आहे, हे असं विष आहे, ते ज्या भांड्यात असतं त्या भांड्याला आधी काळं करतं. म्हणूनच तुमच्या मनात जो इतरांबद्दल राग असतो तो राग तुम्ही जास्त काळ तुमच्या मनात साठवून देत जाऊ नका. त्यामुळे तुमचंच नुकसान जास्त होतं. तुमची मनःशांती भंग पावते. मनाला जास्तीत जास्त शांत ठेवण्यासाठी सकारात्मक पुस्तकं वाचा, काही मोटिवेशनल व्हिडिओ ऐकत जा, जेणेकरून तुमच्यामध्ये इतरांना क्षमा करण्याची वृत्ती वाढीस लागेल. मान्य आहे, कधी कधी राग दाखवण्याची गरज असते. काही काही वेळेला लोक आपल्या डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करतात, पण बऱ्याचदा तुम्ही गैरसमजातून सुद्धा राग व्यक्त करता. समोरच्याचं आधी ऐकून घेत जा, त्याचीही एक बाजू असते हे आधी मनात ठेवा आणि मग योग्य तो निर्णय घ्यायचा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.